पक्षाचं काम कोणी आपापल्या पद्धतीने बजवावं. सर, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमची चर्चा झाली का त्यांच्याशी, किंवा त्यांचं काय एक्सप्लेनेशन होतं, काय म्हणणं होतं? नाही, माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही. मला असं वाटतं की काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय व्यक्त केलं, पण त्याच्यामध्येही त्यांचे एक दोन जे काही विधानं आली त्या संदर्भातही मी मगाशी आपल्याजवळ बोललेलं आहे. सर, ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होता. सभागृहात खरं तर अध्यक्षांच्या अखत्यारीत येतं, त्यावेळेस सभागृहाच्या गॅलरीमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला अशी माहिती मिळते. तर एकंदर यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एक असं आहे की विधानभवनच्या अखत्यारीमधला हा संबंध विषय त्या ठिकाणी आहे. विधानसभेत, विधान परिषद आणि विधानसभेचा आभार हे पूर्णपणाने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकक्षाखाली त्या ठिकाणी येत असतं. त्याच्यामुळे हे जे काही शूटिंगचा जे काही झालेलं असेल या संदर्भामध्ये सुद्धा ही बाब उचित नव्हतीच. म्हणजे जे काही कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलं ते, पण तरीसुद्धा या सगळ्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे, किंवा अधिवेशन संपायच्या 2 दिवस अगोदर विधानमंडळाच्या बाहेरही नाही, विधानमंडळामध्ये जो काही प्रकार घडला हे सर्व निंदनीय आहे. मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांनी या विषयाची सखोल चौकशी त्यांनी कदाचित सुरू केली असेल, करणं अत्यंत आवश्यक आहे. सर, तुम्ही त्या सभागृहाचे सदस्य राहिला, मंत्री राहिला, एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्र विधिमंडळाला आहे. तिथेच एकमेकांच्या मारामाऱ्या होतात, तिथंच अशा पद्धतीने मंत्री आता रमी खेळतात. देशाच्या स्तरावरती महाराष्ट्र हा एक उज्ज्वल परंपरा असलेला, संसदीय परंपरा असलेला राज्य म्हणून ओळखलं जातं. आता या सगळ्या संदर्भामध्ये एक सर्वपक्षीय किंवा सर्वच पक्षांनी याचं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.